सर्व महाराष्ट्रातील तमाम बांधवांना जय शिवराय, मानाचा जय मल्हार, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती। आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी आलेलो आहे। तर खऱ्या अर्थानं गेल्या 1-2 दिवसापासून जे महाराष्ट्रामध्ये घडामोडी झालेत किंवा चालू आहेत, त्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं आज विस्तारानं बोलण्यासाठी आलेलो आहे। नवनाथ काळे, आपलं स्वागत आहे। प्रथम मी आज आपल्या विधान परिषदेच्या सभापती पदी आदरणीय राम शिंदे साहेब यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे वंशज आणि वारसा त्यांच्याकडे आहे आणि ते आपल्या विधान परिषदेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जो आदर्श राज्यकारभार होता, तो त्यांच्या विचाराचा वारसा आणि तिथं न्यायदानाचं काम त्या पद्धतीने करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। त्याचबरोबर दुसरी जी गोष्ट आहे ती आपल्या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी जे काल परवा या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आमचे दैवत, आमचे सर्वस्व, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे विधान केलं की आंबेडकर ही फॅशन झालेली आहे। एवढ्या वेळ देवाचं नाव घेतलं असतं तरी किती पिढ्या स्वर्गात गेल्या असत्या। हा खरं तर गृहमंत्री हा तडीपार आहे आणि तो आपल्या क्राईमच्या आणि पैशाच्या सत्तेच्या पावरवरती तो सत्तेत आलेला आहे। त्यामुळे त्याला घटनेचं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जास्त महत्त्व माहीत नाही। खरं तर त्यांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना ठणकावून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी देव नसले तरी ते आम्हाला देवापेक्षा कमी नाहीत। कारण या दगडातल्या देवानी आम्हाला काय जीवनात दिलं हे माहीत नाही, पण आमच्या बापाने आम्हाला फक्त जन्म दिला, परंतु जीवन आणि हे व्यक्ती स्वातंत्र्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय आणि त्यांच्यामुळे आज मी आपल्या समोर बोलतोय, मत व्यक्त करू शकतोय। त्यामुळे मी पुन्हा एकदा अमित शहाचा जाहीर निषेध करतो आणि आपल्या लाईव्हच्या विषयाकडे येऊया। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्या विस्तारामध्ये बऱ्याच मंत्र्यांचा पत्ता कट झाला। मला प्रामुख्याने या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्व राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एक गोष्ट ठणकावून सांगायची, त्याला अंडरलाईन करून घ्या की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार नाही, या राज्यामध्ये फक्त ईव्हीएम चोर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। त्यामध्ये शिंदे गट असेल किंवा अजितदादा पवार गट असेल, हे एका खोलीत तिघांना राहता येत नाही म्हणून त्यांनी प्लायवूडचं पार्टिशन केलेलं आहे। त्यामुळं कुणी कुणाला मंत्रिपद दिली, कुणी कुणावर अन्याय केला, कुणी कुणाचे मंत्रिपद कट केली, सगळी ही मंत्रिपद दिल्लीहून आलेले आहेत। ज्यांनी जेवढा त्या मंत्रिपदासाठी किंमत मोजली त्यांना त्या पद्धतीची मंत्रिपद देण्यात आली आणि विशेष करून या मंत्रिमंडळामध्ये 17 ओबीसी हे मंत्री झालेले आहेत।
पण मलाही तुम्हाला सांगायचंय की 42 जे आपले मंत्री आहेत त्यापैकी या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये 30+ मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यांचे राजकीय जीवनाची सुरुवात झाली, जडणघडण झाली, असे 30 पेक्षा जास्त मंत्री आहेत। आणि मग आज अजितदादांनी विधानसभेमध्ये बोलता बोलता हसत बोलले की गिरीश भाऊ तुझा पत्ता कट होता वाचला, मुनगंटीवारांचा पत्ता कट झाला। त्यामुळे भुजबळ साहेब असतील, मुनगंटीवार असतील, वळसे पाटील असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, दीपक केसरकर असतील, तानाजी सावंत असतील, त्याचबरोबर अनिल पाटील असतील, बाबा आत्राम असतील, सुरेश खाडे असतील, असे कित्येक मंत्रिपद या विस्तारामध्ये कट झालेत। परंतु या सगळ्या माजी मंत्र्यामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून टीव्ही पुढे आणि चॅनल पुढे आदरणीय भुजबळ साहेबांची जास्त चर्चा होते। त्या भुजबळ साहेबांना मंत्रिपद हे अजितदादाच्या गटाचा काय विषय नाही। जसे जेलमधून बाहेर आले तसे भुजबळ साहेब हे जरी फिजिकली राष्ट्रवादी गटात असले तरी ते इंटरनली भारतीय जनता पार्टीचं काम करतात। फडणवीसांच्या आदेशाने सर्व राजकीय डिसिजन होतात। आणि मग जर भुजबळ साहेबांना या मंत्रिमंडळात घेतलं तर मराठा आंदोलनाचा आपल्या मुख्यमंत्री पदाला त्रास होऊ शकतो। एवढ्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी भुजबळ साहेबांचं मंत्रिपद कट केलं। आणि वरून भुजबळ साहेब म्हणतात की फडणवीसांचा आग्रह होता माझ्या मंत्रिपदासाठी, मला बावनकुळेंचा सुद्धा आला की असं कसं, किंवा भुजबळ साहेब मंत्रिपद पाहिजेत, आम्ही अजितदादांना शेवटपर्यंत सांगितलं। ही नौटंकी महाराष्ट्राच्या जनतेला तुमची सगळी माहित आहे। आणि जर तुम्हाला भुजबळ साहेबांचा जेवढा जर भाजपला कळवळा होता, अरे मग तुमच्या 20 पैकी एखादं कमी करून द्यायचं ना भुजबळ साहेबांना मंत्रिपद। ज्या गोपीचंद पडळकरांनी तुमचं एवढं काम केलं, पक्षाचे संघटन मजबूत केलं, पवारांना अंगावर घेतलं, आणि तुम्हाला ते पडळकर त्यांचे अग्रेसिव्ह आहेत म्हणतात, त्यांनी बोलणं कमी केलं पाहिजे म्हणतायत। अहो तुमच्या स्टेजवरनं ते कित्येक वेळा बोललेत खाल्ल्या स्तरावर जाऊन, त्यावेळेस ते पडळकर तुम्हाला चालत होते। आणि खुद्द आटपडीमध्ये सदाभाऊ खोत, तुम्ही स्टेजवर असताना सदाभाऊ खोतांनी पवार साहेबांविषयी काय स्टेटमेंट केलं, आणि त्यांच्यानंतर तुम्ही भाषणाला उभा राहिला, परंतु कुठेही तुम्ही त्या सदाभाऊ खोतच्या वर्तनाचा किंवा बोलण्याचा निषेध केला नाही। आणि मग मार्कडवाडीमध्ये सुद्धा गोपीचंद पडळकरांना पाठवण्याचा आणि सदाभाऊ खोतला पाठवण्याचा हाच हेतू होता की ईव्हीएम मशीनचा तुमचा जो भ्रष्टाचार किंवा तुमचा घोटाळा, एक माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर धनगर समाजाचे नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व देश लेवलला या ईव्हीएमच्या माध्यमातून जातंय, म्हणून तिथं गोपीचंद पडळकरांना पाठवून उत्तमराव जानकरांच्या नेतृत्वाला डॉमिनेट करण्याचं काम केलं। आणि मग त्याचेच बोलल्याच्या त्यांच्या मार्कडवाडीच्या भाषणावरती बावनकुळेने असतील, फडणवीसांनी स्टेटमेंट दिली की पडळकरांनी आवाक्यात बोललं पाहिजे, कमी बोललं पाहिजे। अरे तुम्हाला पडळकर 4 वर्ष कुठल्याही स्तरावर बोललेला चालतो किंवा तुमचे अजून कोण जे एमएलसी दिलेले लोक आहेत, आणि मग आता मंत्रिपदाला तुम्ही बोलण्याचा आणि क्रायटेरिया लावता का? आणि दुसरा विषय राहिला याला सांगून की भुजबळ साहेबांना मंत्रिपद दिलं नाही म्हणून काही ओबीसी नेते किंवा धनगर समाजातले नेते प्रामुख्यानं की आपली खंत व्यक्त करतायत। माझा पहिला प्रश्न गोपीचंद पडळकरांना आणि आदरणीय लक्ष्मण हाके सरांना आहे की तुम्हाला भुजबळ साहेबांच्या मंत्रिपदाविषयी तुम्ही 2-3 दिवस झालं खंत व्यक्त करताय। माझा तुम्हाला जाहीर चॅलेंज, तुम्ही भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली धनगर एसटी आरक्षणाचा एक मेळावा लावा, एक मेळावा, त्या मेळाव्याच्या सगळ्या खुर्च्या लावायचं काम हा सतीश कुलाल करेल। परंतु
ओबीसीच्या स्टेजवर, भुजबळ साहेबांच्या स्टेजवर त्यांचं सगळं राजकारण मजबूत करण्यासाठी धनगर समाजाचे नेते सगळे त्यांच्या स्टेजवर जातात। परंतु छगन भुजबळ यांना मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या माध्यमातून वारंवार आवाहन करतोय की भुजबळ साहेब, तुम्ही धनगर आरक्षणाविषयी तुमची भूमिका जाहीर करा। तुम्ही राज्याचे नेते आहात, तुमच्या बोलण्याला दिल्लीपर्यंत मान आहे, परंतु तसं कुठेही दिसून येत नाही। आणि मग तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही हे तुमच्या लक्षात आलं की मी वारंवार सांगत होतो, कारण एकमेव साक्षीदार मी त्या घटनेचा आहे की फडणवीस तुमचा, भुजबळ साहेबांचा, हाके सरांचा दुसऱ्या आंदोलनापासून वापर करतायत जरांगेला काउंटर म्हणून भाजप सरकार वाचवण्यासाठी। आणि मग तुमचा वापर फक्त देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये खरा जर कोण शकुनी मामा असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत। तुम्हाला एवढं ओरडून का सांगतोय मी? कारण कालपासून जेव्हा भुजबळ साहेबांना कळलं की आपला वापर झालाय तेव्हा त्यांच्या बुडाची तळ आग मस्तकापर्यंत आली आणि त्याचा पडसाद सगळ्या महाराष्ट्रात दिसायला लागलं। तसंच भुजबळ साहेब, आमचा समाज, धनगर समाजाचा सुद्धा ओबीसीच्या आरक्षणासोबत आम्ही तुमच्यासोबत लढतोय, परंतु आमचाही वापर या गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला झालेला आहे तुमच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून। आणि मग या मंत्रिमंडळामध्ये किंवा याच्यामध्ये धनगर आरक्षणामधले आता खिलारांचे, धनगरांचे दाखले कॅन्सल झालेले आहेत। आणि मग आता फक्त विषय हा जो राहिलेला आहे तो आरक्षण अंमलबजावणीचा आहे, त्याच्यावर सरकारने काय पाऊल उचलतायत। आणि मग आता कोर्टाचा विषय सांगून फडणवीस पाठीमागे लपतील, परंतु कोर्टामध्ये एक ऑब्झर्वेशन होतं की धनगर हे या राज्यामध्ये कोणतरी आहेत, परंतु आता धनगर हा विषय राहिलेला नाही। कोर्टाने राज्याने अफिडेव्हिट केलेला आहे की धनगर आणि धनगर एकच आहेत किंवा या राज्यात धनगर ही अस्तित्वात जमात नाहीये, जे आहे ते धनगर आहेत। आणि गेल्या 2 वर्षापासून, गेल्या 2-3 दिवसापासून मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून छगन भुजबळांच्या मंत्रिपदाची जेवढी काळजी गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाकेने केली तेवढी काळजी त्यांनी एसटी आरक्षणाबद्दल एखादा शब्द बोलले असते किंवा ओबीसीच्या किंवा जातनिहाय जनगणने संदर्भात जर बोलले असते तर त्यांना खऱ्या अर्थानं ओबीसी समाज किंवा धनगर समाजाने मान्य केलं असतं। आजच माढ्याचे आमदार अभिजित दादा पाटील यांनी विधानसभेमध्ये जातनिहाय जनगणनेसाठी व मराठा आरक्षणासाठी विषय मांडला। आणि काल परवा आमच्या घरी सुद्धा पशुसंवर्धन विभागाचे काही अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी आलते की माझ्याकडे व्हिडिओ आहे त्यांचा की गाढवं, डुकरं, जेवढे प्राणी आहेत तुमच्याकडे, जेवढे प्राणी आहेत, गाय, कुत्रा, म्हस असेल काय, किती कोंबड्या काय आहेत, याची सगळ्याची नोंद होते। 5 वर्षाला जनावरांची जनगणना होते, किती वाढ झाली, किती कमी झालं हे सरकारकडे बजेट जातं। परंतु या सर्व राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये जातनिहाय जनगणनासाठी एक सगळ्यांच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख असतो, परंतु आज हे सरकार, भारतीय जनता पार्टी जातनिहाय जनगणना करणार आहे का नाही? तुम्हाला जर बजेट साठी भांडायचं असेल तर माझं विनंती आहे, जे स्वतःला ओबीसीचे नेते बनवतात सगळ्यांना, की या राज्याच्या बजेटपैकी 3-3.5 लाख करोडचं जे बजेट आहे त्याच्यापैकी 30-40% हे ओबीसीसाठी तुम्ही बजेट घ्या। नुसता तुम्ही जात जनगणना करू शकत नाही। आणि भुजबळ साहेब, या सरकारमध्ये 17 ओबीसीचे मंत्री आहेत आणि खुद्द ओबीसीचा डीएनए असलेला भाजप आणि त्या भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत। त्यामुळे आता भाजपला काय, भाजपकडून ओबीसीवर काय अन्याय होणार नाही। फडणवीस साहेब, तुम्ही भिवू नका, तुमचे कॅप्टन आहेत। परंतु आता भुजबळ साहेब, खरं तुम्ही रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे, तुम्ही जातनिहाय जनगणनेविषयी बोललं पाहिजे, तुम्ही धनगर आरक्षणाविषयी बोललं पाहिजे, तुम्ही ओबीसीच्या हक्क संरक्षणासाठी बोलतच आलेला आहात। परंतु ज्या ओबीसी मध्ये सर्वात जास्त मोठा समूह जो आहे तो धनगर समाज आहे, त्या समाजाबद्दल आपणही थोडं जाहीररित्या बोललं पाहिजे। आणि काही गोष्टी आहेत की काल परवा आमचे धनगर समाजाचे नेते घनश्याम बापू यांनी लाईव्ह केलं, मी ऐकलं
मी घनश्याम बापू असतील, सुरेश भाऊ असतील, अनेक असे धनगर समाजाचे नेते आहेत, पण प्रामुख्यानं या दोन लोकांचा मला अनुभव आहे. देवानी त्यांना सगळं दिलेलं आहे, इज्जत शोहरत सगळं आहे त्यांच्यापाशी, पण त्यांची जी समाजासाठी तळमळ आहे ती आम्हाला दिसून येते. आणि त्या जर घनश्याम बापू हाके काल तुम्ही गोपीचंद पडळकरांच्या मंत्रिपदासाठी किंवा छगन भुजबळांच्या मंत्रिपदासाठी बोलला, बापू मला तुमच्या भावना लक्षात येत आहेत, तुम्ही भावनिक होताय, तुम्ही पडळकर साहेबांसाठी मुंबईला चला म्हणताय, त्यांना पद दिलं नाही, त्यांना फसवलं नाही. अरे पण परवा जेव्हा मीडिया समोर आले तेव्हा पडळकरांचं स्टेटमेंट काय होतं, मी कालही भारतीय जनता पार्टीचा होतो, आजही आहे उद्या बी आहे, आणि देवाभाऊ आमचे कप्तान आहेत. अरे त्यांनी देवाभाऊला सौभाग्य मानलेलं आहे, इथवर अर्ध्या कपाळापर्यंत त्यांनी ते कुंकू भरलेलं आहे. आणि मग अशा वेळेस मी गेल्या 1 वर्षापासून सांगतोय की गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या ताकद आहे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज गोळा करायची. आणि मी म्हणत होतो तुम्ही आमदारकीचा राजीनामा देऊन रस्त्यावर या, 10 लाख धनगर जर गोळा केली असती तर या सगळ्या राजकीय पक्षांच्या पळताभुई थोडी झाली असती. परंतु त्यांना त्यांच्या शक्तीची किंवा काय गोष्टीची जाणीव नसेल, किंवा त्यांना आमदारकी किंवा मंत्रीपद जे 50-50 पोरं आमदार करणार होते त्यांना एक मंत्रीपद किंवा आमदारकी मोठी वाटते. मी तुम्हाला अजून सांगतो, अंडरलाईन करून ठेवा, 2.5 वर्षानंतर गोपीचंद पडळकर साहेबांना पद दिलं जाईल, कुठलं तर दुग्ध विकास दिलं जाईल ना, तर सामाजिक न्यायाचं राज्यमंत्रीपद तुमच्या तोंडाला पोचलं जाईल. जेव्हा धनगर समाज आरक्षणासाठी ताकदीनं रस्त्यावर उतरेल तेव्हा परत हे मंत्री होऊन तुमचं आरक्षण जे आंदोलन मोडायला येतील. ते वेळ निघून गेलेले आहे. भाजपला तुम्ही विरोध करायचा, तुम्हाला पाठीमागच्या 4 महिन्यामध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या वेळेस संधी होती, तुम्ही काही काय गो बॅक मोदी म्हणला, विरोबाची शपथ घातली. ज्या भारतीय जनता पार्टीनं आपल्या समाजाला आरक्षण दिलं नाही त्यांना मतदान द्यायचं नाही. मी किंवा माझा भाव आई बाप कोण जरी उभा राहिलं तर त्यांना मतदान द्यायचं नाही. आणि मग गोपीचंद पडळकर म्हणजे समाज, किंवा छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी, किंवा सतीश कुलाळ म्हणजे एकटा धनगर समाजाचा नेता, अशी जी काय व्याख्या बनवलेली ही चुकीचे. जे प्रामाणिकपणे काम करतील, अरे मी का बोलतोय, का तळमळतोय एवढा, तर मला या महाराष्ट्राच्या राजकारणातला मी काय दिवस पूर्ण वेळ लक्ष्मण हाके सरांसोबत काम केलेलं आहे, आदरणीय महादेवराव जानकर यांच्यासोबत सुद्धा काम करून सगळा महाराष्ट्र पिंजून काढलाय. आणि या महाराष्ट्राच्या राजकारणातला तोंडवळा मला कळतो. आणि जे काय ही राजीनाम्याची किंवा जी मंत्रिपदाची किंवा राजकीय पक्षांची जी नौटंकी चालू आहे ती मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहन होत नाही. म्हणून एवढ्या पोट तिडकीनं बोलतोय ओरडून की भुजबळ साहेब तुमचा वापर झाला म्हणून तुम्ही चॅलेंज करणार अजितदादांना, भाजपला, पक्षांना, मग रस्त्यावरची उदाहरण. तुम्हाला जर मंत्रिपद मिळालं असतं तर तुम्ही जी लोकसभेपासून जी तुमची ससे हेल्पेट झाली ती सांगितली नसती. पण आता मंत्रिपद मिळालं नाही म्हणून सांगितली. पण तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुमचं मंत्रिपद मिळायच्या आधी की लोकसभेपासून असं 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 ओबीसी मी नेता असून आपल्या ओबीसीच्या अशी ससे हेल्पेट होती. मला राज्यसभेवर जा म्हटले, मंत्रिपदावर या म्हटले, मग हे तुम्ही का दडवून ठेवलं. आणि आता कुठं सहानुभूती निर्माण करायला अजूनही वेळ गेलेला नाही. तुम्ही रस्त्यावरची लढाई लढा, चॅलेंज करा सगळ्या पक्षांना, सोडा पक्ष. आणि मी भुजबळ साहेबांना विनंती करतो, मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही साहेब तुमची ऑडिट काढायला किंवा तुम्हाला सल्ला द्यायला, पण मी लोकसभेच्या आधी काही ठिकाणी विचार मांडले होते की भुजबळ साहेबांनी या सगळ्या पक्षाच्या बेडगीतून बाहेर निघावं. तुम्हाला प्रकाश अण्णा शेंडगे जाहीररित्या वारंवार आवाहन करतात की मी ओबीसी बहुजन पार्टी काढलेले आणि त्या पार्टीचं तुम्ही नेतृत्व करा. जी राज्यामध्ये जी मराठवाड्यामध्ये जी निवडणुकीची स्थिती झाली, मराठा विरुद्ध ओबीसी किंवा काही ठिकाणी झाली, तशा ठिकाणी जर तुम्ही या राज्यामध्ये निवडणुकी लढवल्या असत्या तर तुम्ही 20, 25, 30 आमदार ओबीसीचे निवडून आणू शकला असता. आणि जर 25, 30 आमदार तुम्ही तुमच्या स्वतःच्या ताकदीचे निवडून आणले असते तर आज तुम्हाला 4 ते 5 कॅबिनेट मंत्री पद तुम्हाला जे पाहिजे त्या कार्यकर्त्यांना देऊ शकला असता. आदरणीय भुजबळ साहेब हे राज्याचे नेते ज्येष्ठ आहेत, आमचं वय नाही त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही राजकारण पाहिलंय, त्याच्यापेक्षा जास्त
तुम्ही सत्ता पाहिलेले आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे अन्याय जर तुम्ही सहन करून जर थंड बसणार असाल, जर अन्यायाविरुद्ध तुम्ही जर काय बोलू शकत नसाल, अन्याय सहन करून शंड होऊन थंड बसणार असाल, तर त्या अन्यायाविरुद्ध बंड करण्याची तयारी ठेवा. अरे मग कुणीतरी बोललं पाहिजे ना. कारण मी काय दिवस या ओबीसीच्या चळवळीमध्ये संघटनेमध्ये काम केलेलं आहे आणि त्याचं मला सगळं पसारा त्याचा आवाका माझ्या लक्षात आलेला आहे. नेमकं पाणी कुठं मुरतंय, नेमकं होतंय काय, आपला वापर कोण करून घेतंय. आणि मग भुजबळ साहेब तुम्ही गेल्या वेळेस सरकारमध्ये होता आणि मराठ्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रीपद भोगत होता. तुम्ही म्हणताय राजीनामा दिले, मी ठेवून आलतो, सभा केल्या होत्या. अहो स्वतः बाहेर पडायचं ना. आम्हाला तुमच्या आजही मी तुम्हाला म्हटलं होतं आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते संसारावर तुळशीपत्र ठेवून तुमच्या पाठीमागे येतील, पण तुम्ही ओबीसीचा पक्ष जो काढलाय त्याचं काम करा किंवा ओबीसीसाठी बजेट आणा, धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजितदादा अर्थमंत्री होते, याही सरकारमध्ये अजितदादा अर्थमंत्री आहेत. शेळी मेंढी महामंडळाला किती निधी मिळाला? शेळी महामंडळावर ज्या मेंढपाळ बांधव आहेत त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांच्या संरक्षणाबद्दल सरकारने काय पाऊल उचललं? ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह किती काढली? आणि मग बजेटची तरतूद झाली पाहिजे. सर्वजण नेते हे या राजकारणामध्ये आपली आपली कातडी वाचवायचं काम करतायत, आपल्या पद्धतीनं राजकारण करतायत आणि इतर समूहाला गृहीत धरलं जात आहे. त्याच पद्धतीनं आपल्या नेत्यामध्ये सरकारमध्ये भिडायची ताकद आहे, परंतु आपले नेते हे सरकारच्या आरी गेलेले आहेत. त्यांनी सांगितलं की अजितदादा, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तिघच निर्णय घेत आहेत. आम्हाला कोणाला विचारत घेतलं जात नाही, कोणाला सांगितलं जात नाही. अरे जसं एखाद्या गुन्ह्यामध्ये 1 नंबरचा जसा आरोपी असतो तसं हे तिघही भ्रष्टाचाराच्या फाईलमध्ये आहेत. हवाईच्या घोटाळ्यामध्ये प्रफुल्ल पटेल आहे, सिंचनच्या घोटाळ्यामध्ये अजितदादा पवार आहेत आणि तटकरेंचा बी सिंचनामध्ये सहभाग आहे, शिखर बँकेमध्ये सहभाग आहे. आणि मग अजितदादांची परिस्थिती अशी झाली की मी तुम्हाला ग्रामीण भाषेमध्ये सांगतो, त्याचा वाईट अर्थ काढून घेऊ नका. सदाभाऊच्या भाषेत सांगतो की गाणबनी म्हणा पण मला एकदा सौभाग्यवती म्हणा. अशा पद्धतीने सत्तेसाठी एवढे हापापलेले आहेत लोक. आणि या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था काय राहिलेला आहे. मी राजकारण किंवा जातीचा विषय बोलत नाही. अरे तो सरपंच जो देशमुख आहे, तो सरपंच 2 टर्मला दुसऱ्या टर्मला होता सरपंच आणि त्याची निर्गुण हत्या करण्यात आली. आज जितेंद्र आव्हाड साहेबांचं विधानसभेमधलं भाषण ऐकलं, त्याची हत्या कशी करण्यात आली आणि ते ऐकल्यानंतर हृदयाला पीळ पडला, पीळ. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना आज 8 दिवस या घटनेला होऊन सुद्धा ह्या घटनेचा विषय ही लक्षवेधी विधानसभेत येते आणि मग महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय होऊ शकतो. एवढं महाराष्ट्राचं गृह खातं कुमकं होत आहे का? अरे विधानसभेत विषय यायच्या आधी या प्रकरणाचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे होता, त्याचे आरोपी सगळे अटकेत यायला पाहिजे होते. आम्ही पोलीस बांधवांवर शंका निर्माण नाही करत, त्यांना मुभा किती दिली जाते, त्यांना वरनं आदेश किती दिले जातात यांच्यावर आमची शंका आहे. आणि काही महाराष्ट्रामध्ये म्हणतात बीएलला बदनाम करू नका, बीडचा बिहार झालाय म्हणताय. अरे बीडचा बिहार नाही, बीडचा अफगाणिस्तान झालाय. आज जर अशी एवढी त्रासदायक एखाद्या माणसांना जर त्याची हत्या होत असेल, अरे त्यांचे डोळे लायटरने जाळले. या गृहमंत्र्याला तुम्हाला कुटुंब आहे, तुमच्या सुद्धा कुटुंबात व्यक्ती आहेत आणि एवढा तो पोरगा पॉप्युलर एवढा होता. अरे त्यांनी त्याच्या आयुष्यात जे काही कमवलंय
त्याने काही स्वतःसाठी केलेलं नाही. प्रामाणिक पोरगा आणि त्याची अशी अवस्था होते. आणि गुन्हेगाराला परत जातीय वळणं. गुन्हेगारीला काय जात असते का? गुन्हेगाराला गुन्हेगाराचीच जात असते, ती प्रवृत्ती असते, त्याला जात नसते. आणि या महाराष्ट्रामध्ये कोणतेही गुन्हेगारी असू द्या, परंतु याला राजकीय पाठबळ देण्याचं कुठंतरी काम होतंय किंवा हे पाठीमागं टाकण्याचं काम करतायत. खऱ्या अर्थानं ही विधानसभेत हा विषय यायलाच नको होता. विधानसभेत विषय यायच्या आधी त्या खंडणी प्रकरणात, त्या खुनाच्या विषयामध्ये जेवढे सहकार्य, जेवढे संशय, अरे एका मिनिटामध्ये जीपीएस होतं, कॉल रेकॉर्ड होतं. जे 2 आरोपी गावले त्यांचे 4 दिवसाचे कॉल रेकॉर्डिंग काढले, 1 आठवड्याचे कोणी कुणाशी बोलले, कोण कुठं होतं, कुणाचं लोकेशन काय होतं, तुम्हाला ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती गाडी सापडलेलीच आहे. आणि मग अशा पद्धतीनं जर हे सरकार चालवणार असतील, तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशातल्या जनतेला, मला थोडंफार जाणवलंय, तुम्हाला माझ्यापेक्षा कळतंय, पण मी बोलतोय की या देशामध्ये 1 इलेक्शन 1 नेशन किंवा एक देश एक निवडणूक ही जी प्रक्रिया चालू आहे, भावांनो, हा देश एकाधिकारशाहीकडे चाललेला आहे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये कळालं असेल की गेल्या टर्मला जे अपात्र आमदारांचं शिंदे गटाचं आणि अजितदादा गटाचं प्रकरण होतं, आज दुसरी टर्म चालू झाली, अजून त्यांचा निकाल. अरे काय तर निकाल द्या ना, चुकीचा होय किंवा नाही म्हणून. पण तो कार्यकाल संपला तरी हे असंच ठेवायचं. चंदीगडला सुद्धा सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये महानगरपालिकेची मतं चोरण्याचं काम केलं. परत ते कोर्टानं सांगितलं म्हणून परत त्यांना ते आपला तिथं सत्ता दिली. आणि मग हे 1 नेशन 1 इलेक्शन याचा अर्थ काय आहे की परत राज्यात सत्ता मिळवायची, देशात सत्ता मिळवायची असेल तर अशा लाडक्या बहिणीसारख्या किंवा असल्या एखादी कुठली तरी योजना काढायची आणि ती योजना काढून इलेक्शन हाणून न्यायचं, पूर्ण देश ताब्यात ठेवायचा. आणि आम्ही म्हणाल तर हम करे सो कायदा. आणि याचं प्रतीक, याचं द्योतक हे काल परवा अमित शहानी जे स्टेटमेंट केलेलं आहे, हे भावानं उदाहरण आहे, तुम्ही समजून घ्या. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये हे जे चाललेलं आहे, ती भुजबळ साहेब तुम्ही स्पष्टपणे भूमिका घ्या. तुम्ही धनगर एसटी आरक्षणासाठी भूमिका जाहीर करा. या सरकारच्या विरोधात बाहेर पडा. ओबीसी जातीने जनगणनेसाठी आम्ही हजारो लाखो कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे उभा राहील. आणि मग या ओबीसीच्या आंदोलनाखाली नावाखाली धनगर विरुद्ध मराठा करण्याचं काम केलं. या राज्यामध्ये 1 नंबरला मराठा मोठा बंधू आणि 2 नंबरला धनगर समाज आहे. आणि मग अशा जे वाद लावायचं काम आमच्या काही नेत्याकडून झालं, पण त्याचा इफेक्ट पूर्ण समाजाला भोगावा लागला. म्हणून माझा संपूर्ण धनगर समाजाचे जे नेते किंवा त्यांचे काय सोशल मीडियावर गावाच्या बाहेर न गेलेले अंधभक्त आहेत, ज्यांना राजकारणातला रग कळत नाही, त्यांना जाहीर आव्हान आहे की गेल्या 2 वर्षामध्ये किंवा गेल्या 5 वर्षामध्ये धनगर समाजाला काय मिळालं, धनगर समाजाला सत्तेमधला वाटा कुठं आहे. तुम्ही ओबीसी चेहरा देवाभाव करत होता आणि तुमचा वापर केला, यूज अँड थ्रो केला. आदरणीय महादेव जानकरे सांगतात, भाजप हे छोट्या छोट्या पक्षांना वापरून घेतं. उद्धव ठाकरेंच्या बी बाबतीत ते झालेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टीची काडी सुद्धा महाराष्ट्रात हलत नाही. हे सगळं दिल्लीवरून प्रोग्राम येतोय, बांधवांनो समजून घ्या. आणि मग दिल्ली पुढे महाराष्ट्र आजपर्यंत कधी झुकला नाही, हा सह्याद्रीचा इतिहास आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ठरवावं लागेल काय त्या आमदारांच्या भाषेत. आज इथला माळशिरस तालुक्यातला सुद्धा विषय, ईव्हीएमचा जो विषय आहे, तो विषय सुद्धा इथं सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकरांमार्फत त्याचा नेरेटिव्ह खोडून काढायचं काम या फडणवीसांनी केलं. पहिलं तुम्हाला सांगतो की पहिलं गाढव आहे ना, ते गाढव ते खुटीला बांधायचे आणि ते गाढव काय करायचं, किती मोठी खुटी असली तर ते उपटून काढायचं. मग त्या मालकाला आयडिया आली की त्यानं काय केलं की ते 2 गाढवं चे कंड्याला दावं एकमेकाला बांधलं आणि गाढवं मोकळी सुटली.
ते गाढवं कुठे गेले नाहीत, कारण एक गाढव इकडे वडत होतं, एक गाढव इकडे वडत होतं. तसंही 2 गाढवं मार्कडवाडीत पाठवली होती. उत्तमराव जानकर हे देशाचे नेतृत्व ईव्हीएम संदर्भात करत होते, परंतु ती धनगर समाजाचा नेता दिल्लीचं नेतृत्व कसं करू शकतो? अरे जाऊ दे रे, आमदारकी. माळशिरस तालुक्यात आम्ही 40-50 वर्ष संघर्ष केला होता. आम्हाला फक्त एकदा आमदार व्हायचं होतं आणि ते गट्स आहेत आमच्यामध्ये. कधी कुणाच्या विरोधात भूमिका घ्यायची, मोहिते पाटलाच्या विरोधात सुद्धा आम्ही कधी ठामपणे मी भूमिका घेतलेले काम करतो. परंतु तालुक्याच्या अस्मितेला इथले आमदार रामभाऊ सातपुते असतील आणि गोपीचंद आणि सदाभाऊ बाहेरचेच लोक येऊन इथली जर तालुक्याच्या अस्मिता बिघडवत असतील, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा. निवडणुका झाला की तिथला विषय संपवा. मोहिते पाटलांनी कधी कुणाला वैयक्तिक विरोधकांना सुद्धा विचारात घेऊन काय कामं केलेले आहेत. आम्ही त्यांना विरोध केलेला आहे, त्यांच्या कारखाने आंदोलन केलेलं आहे, उपोषण 60 वर्षात कधी कुणी केलं नव्हतं, ते मी केलेलं आहे. परंतु या माळशिरस तालुक्याबद्दल कुणाचंही खपवून घेतलं जाणार नाही. आणि मग या महाराष्ट्रामध्ये जी स्थिती चालू आहे त्याबद्दल, ज्या महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ कसं बनवलंय, सगळे भ्रष्टाचार आहेत, सगळ्यांचे हात गुंतलेले आहेत. नुसत्या माना हलवायच्या, ठराव कुठला कॅबिनेटचा घ्यायचा म्हणला, कुठला ठराव पास करायचा, हो येस नो सुद्धा म्हणायचं नाही. म्हणजे अशी लोक जे मिंदे आहेत, जे गुंतलेले आहेत, जे अडकलेले आहेत, अशा लोकांना फडणवीसांनी मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. अरे ते संजय राठोड रेपिस्ट म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्ष नेता असताना त्यात संजय राठोडचा राजीनामा घेतला होता, त्याला आज तुम्ही मंत्री बनवलंय. प्रताप सरनाईक, अरे तुमच्या जेवढ्या शिंदे गटाचे आणि अजितदादाच्या गटाचे जेवढे मंत्री आहेत ना, तेवढ्या तुमच्या सगळ्या मंत्रीच्या आमदारांच्या ईडीकडे फायली ओपन आहेत. म्हणून मला महाराष्ट्राला समजावून सांगायचंय की यामध्ये तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. जयंत पाटील साहेबांनी मार्कडवाडीला आले तेव्हा त्यांनी काय गोष्टी सांगितल्या होत्या की पोस्टल बॅलेट हे निवडणुकीचं माध्यम सांगतं. तसं 2019ला पोस्टलची मतं कुठल्या पक्षाला किती झाली आणि कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्या. 2019ला भारतीय जनता पार्टीला 101 जागावर पोस्टल मताचं लीड होतं, त्यांना 105 जागा मिळाल्या. शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला, म्हणजे त्यावेळेस राष्ट्रवादी एकच होती, राष्ट्रवादीला 7 ठिकाणी त्यांना पोस्टलच्या मतात लीड मिळालं. त्यांच्या 54 जागा निवडून आल्या विधानसभेच्या. शिवसेना उद्धव ठाकरेंची किंवा एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना 19ला 1 होती, त्यांना 56 ठिकाणी हे पोस्टल मताचं लीड भेटलं आणि त्यांना 56 जागा त्यांच्या विधानसभेच्या निवडून आल्या. आणि त्यामध्ये काँग्रेसला 45 ठिकाणी पोस्टल मताचं लीड भेटलं आणि त्यांच्या 44 जागा निवडून आल्या. म्हणजे पोस्टल मताचा रेशो काय सांगतो की जेवढ्या ज्या मतदारसंघात ज्यांना लीड मिळालंय त्याच्या कमी जास्त 1, 2, 4 जागा विधानसभेच्या होऊ शकतात. आणि मग 2024चा निकाल काय आलाय की भारतीय जनता पार्टीला 84 जागावरती पोस्टलचं लीड आहे. किती? 84 जागावर. आणि त्यांचे आमदार किती निवडून आलेत? 132 निवडून आलेत. शिंदे गटाचे 29 जागेवर लीड आहे त्यांना, त्यांचे 57 आमदार निवडून आलेत. आणि अजित पवार गटाचे 24 जागावरती त्यांना पोस्टल मताचं लीड आहे, त्यांना 41 जागा निवडून आलेले आहेत. म्हणजे तुम्ही बघा, जेवढ्या ठिकाणी लीड आहे त्यांना म्हणजे 1.5पट जेवढं पोस्टलचं मत आहे त्याच्या 1.5पट त्यांच्या जागा निवडून आलेत. आणि मग विरोधी पक्षाचं बघा, विरोधी पक्षामध्ये काँग्रेसला 56 ठिकाणी पोस्टल मताचं लीड आहे 2024चं सांगतोय आताच्या विधानसभेचं. आणि त्यांना 56 ठिकाणी पोस्टलचं लीड असून त्यांच्या विधानसभेच्या जागा 16 आलेत, 16 फक्त. आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या 40 ठिकाणी लीड असताना त्यांच्या 10 जागा आलेत. उद्धव साहेब ठाकरे यांच्या 37 ठिकाणी लीड असताना त्यांच्या 20 जागा आलेत. म्हणजे बघा, विरोधकाच्या जागा पोस्टलच्या 25% निवडून आले ते आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पोस्टलच्या 1.5पट जागा निवडून आलेले. म्हणजे हा न्याय व्हीएमचा आहे, हे पोस्टलचं मतदान सांगत असते
आणि हे निवडणूक त्यांनी निवडणूक आयोगाने जी संध्याकाळी 6 नंतर संध्याकाळी 11 नंतर जी ट्विट करून जी आकडेवारी दिली की निवडणुकीत काय झालं ते सगळा ईव्हीएम फ्रॉड करून हे सत्तेवर आलेले आहेत. हे सरकार हे बेकायदेशीर आहे. परंतु आता आपल्याला पहिलंच सरकार बेकायदेशीर होतं त्याचाच अजून निकाल नाही. आता काय तारखा खेळत बसायच्या. म्हणून तुम्हाला बांधवांनो माझी विनंती आहे, विशेषतः करून धनगर समाजातील बांधवांना, तुम्ही ज्यांना आपले नेते मानताय त्यांनी समाजाच्या प्रश्नावर बोललं पाहिजे, ओबीसीच्या प्रश्नावर बोललं पाहिजे. फसवणूक ही देवेंद्र फडणवीसांनी वापर केलेला आहे. छगन भुजबळ सहित, लक्ष्मण हाके सहित, गोपीचंद पडळकर सहित, महादेव जानकर, प्रकाश अण्णा शेंडगे, सर्व ओबीसी आणि धनगर समाजाचा वापर हा फडणवीसांनी केलेला आहे. शकुनी मामाने केले नाही, त्यांनी फसवणूक केलेली. आणि आता मला तुम्हाला धनगर समाजाला एक विनंती करायची की आता तुमची कुणी फसवणूक केली, तुमचा वापर कुणी केला, जोपर्यंत तुम्हाला मंत्रिपद डिस्पॅच होत नाही, जोपर्यंत तुमच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत तुमच्या लक्षात आलं नाही. मी गेली 6 महिने झालं ओरडून सांगत होतो, परंतु जेव्हा मंत्रिपदाची यादी तयार झाली तेव्हा तुमच्या लक्षात आलं. पण आता इथून पुढे धनगर नेत्यांच्या तोंडामध्ये हे धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा विषय पाहिजे होता. परंतु भुजबळ साहेबांचं मंत्रिपद गेलं, त्यांच्यावर अन्याय झाला, यासाठी हे नेते भांडतायत. त्यांना भुजबळ साहेब समर्थ आहेत. तुम्ही जर भूमिका घ्यायची असेल तर भुजबळ साहेब, गोपीचंद पडळकर, हाके सर, तुम्ही सगळे आता फडणवीसांच्या विचाराचे आहेत. एकतर फडणवीसाचं पूर्ण काम करा, नाहीतर पूर्ण तुम्ही तिघही ताकदीनिशी फडणवीसाच्या विरोधात या. अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा राहील. परंतु तुम्ही तिकडे राहून हिकल्या लोकांचा वापर करू नका, एवढी तुम्हाला विनंती आहे. काय रागाच्या भरात बोललो, कालपासून ज्या मी बातम्या, मीडिया, भुजबळ साहेबांचा जो कार्यक्रम बघितला तेव्हापासून पोटामध्ये पोट तिडीक उठत होती. म्हणून आपल्या समोर आलो आणि हे बोलणं गरजेचं होतं. हे महाराष्ट्रापुढं तुमच्या पुढं मांडणं गरजेचं होतं, म्हणून मांडलेलं आहे. येणाऱ्या काळात सुद्धा आपण वारंवार 4-8 दिवसाच्या फरकानं या राजकीय सामाजिक स्थितीवर चर्चा करत राहू. कधी कुणाला भिणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला हे व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, म्हणून मला या राज्यामध्ये किंवा देशामध्ये ही जी स्थिती चालू आहे त्यांना म्हणायचंय की सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में, देखना है बाजू के कातिल में कितना दम है. सर्वांना जय भीम, जय मल्हार, जय अहिल्या, जय हिंद, जय महाराष्ट्र.